नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज तारीख आहे 10 फेब्रुवारी 2026. आत्ता आपण पुण्यामध्ये वाकडला वॉल्वोच्या शोरूममध्ये आपल्याला बोलण्यात आलं होतं. वॉल्वो बसचं डिव्हिजन यांचं त्या दरवाजा शेजारच्या 2 काचा फुटल्या होत्या. कस्टमर बाहेरच्या राज्यातलं होतं, पण यांची पुणे ते गुजरात, इंदोर या रूटवरती गाडी चालती. तर हे त्यातनं इमर्जन्सी ग्लास बसवून द्यायचं होतं. तर शोरूमवाल्याने आपल्याला बोलवलं, कारण त्यांनी आपल्या अगोदर काम पाहिलेलं होतं. त्यांना परफेक्शन हवं होतं कामामध्ये. त्यामुळे त्यांनी बोलवलं. हे आपण पाहू शकता की कंपनी आता फ्रेम साफ करून घेतली. ही कंपनीची ओरिजिनल काच आहे, जी गाडीवर होती ती. त्याला बाजूने सिरेमिक बॉर्डर वगैरे आहे आणि जो मधील जो पांढरा भाग दिसतोय तो विजिबिलिटीसाठी असतो, की जेणेकरून बाहेरचं दिसतं. आणि साईडला जी ब्लॅक बॉर्डर असते ती आम्ही सिलेंट वगैरे लावतो किंवा आतला सरफेस दिसून नये म्हणून ते ब्लॅक डॉटेड बॉर्डर असते. त्याला WCP मध्ये सिरेमिक प्रिंट असं म्हणतात. तर ती आहे याच्यामध्ये. आणि आपण याच्यामध्ये पाहू शकता पेस्टिंग वगैरे आपण सर्व असं साफ करून घेतलेलं आहे आणि त्यानुसार त्यांना आता आपण हे पाहू शकता आपण वॉल्वो कंपनीची ओरिजिनल ग्लास. हे बाजूने मास्किंग करून घेतो आपण, जेणेकरून परफेक्शन वगैरे ॲक्युरेट यावं आणि ग्लास ओबडधोबड होणे. आपण पाहू शकता की त्या ॲक्युरेटमध्ये आम्ही सिलेंट सोडत आहोत. आणि ग्लास बरेच मोठे 5.5 बाय 6.5 फुटाच्या 2 ग्लास होत्या. त्यापैकी एक आता सिलेंट सोडून पेस्टिंग करून घेतोय. तर या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही गाडी नवीन लॉन्च झालेली आहे. वॉल्वो मल्टेक्सल 9600 SLX असं म्हणतात त्याला. हे गाडीच्या तेव्हाची किंमत होती मागच्या वर्षी 1,85,00,000. आत्ताची किंमत आहे 2,15,00,000 जवळजवळ. याची इंधन क्षमताची टाकीची क्षमता आहे ते 400 लिटरची आहे आणि याचा ॲव्हरेज असतं साधारणपणे 3 ते 3.5 लिटर. आणि दर 80,000 किलोमीटरला याचं सर्व्हिसिंग केलं जातं. सर्व्हिसिंग कॉस्ट येते त्यावेळेला काय साधारणपणे GST सकट 45,000 ते 50,000 येते. आणि पॅसेंजर क्षमता आहे या गाडीची 42 आसन क्षमता आहे आणि साधारणपणे गाडीचं वजन 10 ते 12 टन आहे. आणि आपण पाहू शकतो आपण सिलेंडर वगैरे लावलेलं आहे. तर सेकाप्लेक्स कंपनीचं आपण याच्यामध्ये सिलेंडर यूज केलेलं आहे. ते साधारणपणे 3 तासामध्ये क्युरिंग होतं. आणि या पद्धतीने आपण कस्टमरांना ॲब्रो वगैरे लावून मास्किंग करून फिनिशिंग करून दिलेलं आहे. कस्टमर तेच मला वारंवार म्हटले की आम्हाला सर फिनिशिंग पाहिजे हवं आहे. त्यासाठी आपल्याला त्यांनी हेड शॉपवरून त्यांच्या कंपनीमध्ये बोलवलं आणि आपण साधारणपणे ह्या कामासाठी 4 तास वेस्ट दिले. जेवढे ॲक्च्युली आपल्या तेवढ्या वेळात दुसऱ्या मशीनचे आपल्या अर्थमोर्सचे कामं होतात. तर हे ओरिजिनल कंपनीचे ग्लास आपण यूज केलेला आहे. सेकाप्लेक्स कंपनीत आपण सिलेंट यूज केलेला आहे. आत्ता आपण यांना लावल्यानंतर ग्लास कस्टमर यांना 4 तासामध्ये गाडी यांना मार्गावरती धावू शकते. आणि ह्यांचं जर मला माझ्या माहितीप्रमाणे यांचं पुणे ते अहमदाबाद म्हणा 1,500 रुपये तिकीट असतं यांचं साधारणपणे ऑफ सीझनला. आणि साधारणपणे गाडी समजा आज दुपारी 3:30ला निघली तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता 8 वाजता वगैरे ही गाडी अहमदाबादमध्ये हजर असते. या गाडीचं इतकं स्पीड आहे. ही ग्लास फुटण्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि आपण फक्त काम झाल्यानंतरच व्हिडिओ कसं आमच्या कामाचं परफेक्शन वगैरे आहे. आणि आम्ही एका ठिकाणी 2 क्लिप लावलेले आहेत. इथे थोडंसं फटका बसला होता म्हणून बेंड होतं. नंतर आपण ते स्क्रू काढले की एकदम परफेक्शन ॲक्युरेट दिसणार. कुठेही ओबड-धोबड दिसणार नाही किंवा काच चढ-उतार दिसणार नाही. असं एकदम ॲक्युरेट काम त्यांना आपण करून दिलेलं आहे आणि त्या ते ग्राहक संतुष्ट झालेले आहेत. या पद्धतीने आम्ही काम करून देतो.